हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक पेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण संस्कृत पेपरवरून जाता नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण संधी टॉपिक बघितला. संधीमध्ये आपण स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी बघितली आणि नंतर आपण त्याचं सर्व रिव्हिजन पण केलं. ठीक आहे. आता त्याचे संधीचे पण एक्झाम्पल नाही का, मी एक लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व संधीचे जेवढे पण आपल्याला एक्झाम्पल इम्पॉर्टंट येतं, जे आपल्याला प्रिव्हियस इयरला विचारलेलं येतं, त्या सर्वांचं एकदा तुम्हाला सर्व एक्झाम्पलची प्रॅक्टिस करून घेईल. म्हणजे तुमचं काय होईल, ते संधी तुम्हाला सोडवता येते, याच्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स होईल. तोपर्यंत तुम्ही फक्त ज्या दिवशी पण मी लेक्चर घेईल ते लेक्चर पाहायच्या आधी फक्त एवढं करजा की त्याच्या आधी आपण सर्व जे टॉपिक शिकलेलं आहे त्याचं रिव्हिजन करून घेसाल. ठीक आहे. सूत्र वगैरे सर्व बघून घेसाल. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत समास प्रकरण. समास प्रकरण पण आपल्याला माहिती सर्वात महत्त्वाचं आहे. संस्कृतचं पहिलं पेपरमध्ये याला पण 15 मार्काचं वेटेज आहे. 15 मार्काचं वेटेज आहे आणि 15 मार्काचं वेटेज म्हणजे एक LAQ विचारला जातो आणि एक SAQ विचारला जातो. ठीक आहे. तर LAQमध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे, LAQमध्ये आपल्याला समासचं नाव लिहायला लागते. समासचं आपल्याला व्यवस्थित सूत्र लिहून आपल्याला त्याचा काय करावं लागते, समासाचा विग्रह करावा लागते. समासाचा काय करावं लागते, विग्रह करावं लागते. ठीक आहे. तर समासाचा आपल्याला व्यवस्थित विग्रह करावा लागते. कशामध्ये, LAQमध्ये. SAQमध्ये फक्त आपल्याला समासाचं नाव ओळखावं लागते आणि त्याचं समास करावं लागते. म्हणजे काय, जर का समजा आपल्याला समजा यथा बलम दिलेलं आहे, तर बलम इति आपल्याला यथाबलम दिलं तर बलम अनतिक्रम्य आपल्याला असं त्याचं हे समास करावं लागेल. किंवा बलम अनतिक्रम्य लिहिलं असेल तर आपल्याला त्याला लिहावं लागेल यथाबलम. तर ठीक आहे. तर आता याचे असे सर्व एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तुम्हाला हे सर्व प्रिव्हियस इयरला विचारलेला क्वेश्चन आहे हा. तर आता आपण एकदा समास काय ते बघू. ठीक आहे. जास्त लोड घ्यायचं काम नाही. व्यवस्थित मी जसं सांगते तसं तुम्ही बघा. याच्यात फक्त आपण जे पण वाचते ते फक्त आपण लक्षात घ्यायसाठी वाचते. आपल्याला हे सर्व पाठ नाही करायचं. आपल्याला याच्यावरचे फक्त आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी आपल्याला काय गरजेचं आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे. आता काय, सम्यक असते पदानाम समास म्हणजे काय, चांगल्या रीतीने शब्द एकत्र येणे म्हणजे समास होय. काय, चांगल्या रीतीने शब्द एकत्र येणे म्हणजे काय, समास होय. ठीक आहे. नंतर समसनम समास म्हणजे काय, अनेक पदांचा एका पदात समावेश करून अर्थपूर्ण शब्दात त्यांचे रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, समास म्हणतात. अनेक पदांचा एका पदात समावेश करून अर्थपूर्ण शब्दात त्याचे रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, समास म्हणतात. ठीक आहे. आपल्याला समास पाहते तर समास आपल्याला कोणी विचारलं किंवा समास असते काय नेमका, आपल्याला तर माहिती समास काय, पण बाकीच्या आपल्याला काय सांगता येते की जे दोन अनेक पदांचा एका पदात समावेश करून त्याचा अर्थपूर्ण शब्दात त्याचे रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, समास म्हणतात. आता याच्यात काय ते पूर्वपद आणि उत्तरपद, आधी ऐकू येणारे नंतर ऐकू येणारे, याच्यात दोन शब्द राहतात, पूर्वपद आणि उत्तरपद. ठीक आहे. समासाचे प्रकार काय, केवल समास आणि समासाचे किती प्रकार आहेत, 5. केवल समास, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. केवल समास हा फक्त आपल्याला याचा आपण उपयोग करत नाही, प्रॅक्टिकल याच्यात उपयोग नाही. फक्त इथं प्रकारमध्येच हे फक्त केवल समास. ठीक आहे. याचा दुसरीकडे तुम्हाला कुठंच काम नाही पडणार. फक्त समासाच्या प्रकारमध्ये त्याचं नाव येणार आहे. बाकी आपल्याला सॉल्व्ह नाही करायचं. मेन आपल्याला फक्त हे 4 समास बघायचे, अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. ठीक आहे. अव्ययभाव समास काय राहते, याच्यामध्ये पूर्वपद प्रधान राहते. पूर्वपद काय राहते, पूर्वपद प्रधान असून पूर्वपद काय राहते, अव्यय राहते. आपण अव्यय बघितलेले तर आपण सर्व अव्यय बघितले तर त्याच्यातले अव्यय राहते. यथा काय आहे, यथा हे अव्यय आहे. ठीक आहे. यथाशक्ती. ठीक आहे. तर हे काय आहे, याचं एक्झाम्पल आहे. नंतर येते तत्पुरुष समास. तत्पुरुष म्हणजे काय, तत् म्हणजे नंतर, तत्पुरुष म्हणजे काय, ते उत्तरपद प्रधान. यामध्ये काय राहते, उत्तरपद प्रधान राहते. 2 शब्द राहतात, पूर्वपद आणि उत्तरपद. अव्ययभाव समासमध्ये पूर्वपद प्रधान राहते आणि तत्पुरुष समासमध्ये उत्तरपद प्रधान राहते. नंतर येते द्वंद्व समास. द्वंद्व समासमध्ये काय राहते, उभयपद प्रधान म्हणजे काय, दोन्ही पद प्रमाण राहतं. वात, पित्त, कफ हे तिन्ही काय आहे, हे तिन्ही इक्वली इम्पॉर्टंट येतं. म्हणून हे काय येतं, वात, पित्त, कफ तिन्ही काय उभयपद आहे. म्हणजे हे काय, कोणता समास आहे, द्वंद्व समास. नंतर ते बहुव्रीही समास म्हणजे ज्यात काय राहते, ते 2 पूर्वपद आणि उत्तरपद सोडून तिसराच एक कोणतं तरी अन्यपद प्रधान राहते. त्याच्यात काय राहते, त्याला काय म्हणतात, अन्यपद प्रधान. याचं एक्झाम्पल काय, अश्वगंधा. ठीक आहे. तर आता समास आपण जेव्हा सॉल्व्ह करतो तर समास सॉल्व्ह करायच्या हे काहीतरी स्टेप्स राहतात. ह्या स्टेप्स राहतात. यामध्ये आपण पहिल्यांदा लौकिक विग्रह लिहितो, जो आपण डेली यूज करतो. जसं समजा तुम्हाला जर का यथा बलम शब्द आला, यथाबलम काय, हा अव्ययभाव समासाचा एक्झाम्पल आहे. तर याचं काय येईल, बलम अनतिक्रम्य. याचं काय येईल, हा समास झाला, हा त्याचा समासचा विग्रह झाला. हा काय झाला, समासाचा विग्रह झाला. ठीक आहे. तर हा झाला लौकिक विग्रह. हा काय, हा जो आहे बलम अनतिक्रम्य, हा काय आहे,
हा आहे त्याचा हे यथाचा अर्थ आहे, यथाचा अर्थ होते हा अनतिक्रम्य. याचा अर्थ काय, हा कोणता विग्रह आहे, हा झाला लौकिक विग्रह. नंतर आपण जो आपण हे करतो, काय करतो, जो आपण अलौकिक विग्रह काय राहतो, अलौकिक विग्रह राहतो की जो आपण सूप धातून लिहितो. कशा धातून लिहितो, सूप धातून आपण जो लिहितो, सूप धातू लागून सूप प्रत्यय कोणते लागतात, हे सु औ जस अम औट शस टा भ्याम भी दे भ्याम भ्यस दसी भ्याम भ्यस, नंतर दस ओ आम डी ओ आम स ओ अस, हे तर सारखंच आहे. समजा हे काय येतं, हे सुप्रत्यय येतं. हे आपल्याला पाठ करावं लागतातच, हे आपल्याला याचा उपाय नाही, हे आपल्याला पाठ करणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपण सॉल्व्ह करू शकत नाही. ठीक आहे, तर हे सर्व पाठ करून घेसाल. ठीक आहे, हे ऑटोमॅटिक पाठ होऊन जाईल तुमचं, तसं पण तुम्ही पाठ करून घेसाल. ठीक आहे, सूप धातू याचं नंतर इथे येते मुख्य सूत्र. नंतर इथं आपण मुख्य सूत्रानुसार आपण इथं विग्रह करतो. आता मुख्य सूत्र कोणते तर त्यात आपण समोर बघणार आहोत. प्रत्येक समासाचे इथं वेगवेगळे सूत्र येतील. ठीक आहे, हे सारखं राहील, हे सारखं राहील. आपल्याला फक्त हे एवढं जरी माहीत असलं, आपल्याला फक्त हे पाठ करणे, ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस आपल्याला तुम्हाला येऊन जाईल. मी एवढे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेईल तुमचे की तुम्हाला ही प्रोसेस सर्व येऊन जाईल. तुम्हाला म्हणजे समास म्हणजे एकदम इझी वाटेल आणि तुम्हाला असं वाटेल की बा इतकं सोपं टॉपिक होता, पण फक्त आपण लक्ष नाही दिलं म्हणून आपल्याला वेळ गेला. नंतर सूप धातू प्रतिपदक, म्हणजे सूप धातू म्हणजे काय, ते जे सूप धातू आहे त्याचा आपल्याला हे करायला लागते, आपल्याला याचा हे करायला लागते. जे सूप धातू आपण इथं सूप धातू आपण जो लावला होता लौकिक विग्रहामध्ये, त्याचा आपल्याला काय करायचं, त्याचा आपल्याला हे करायचा, लोप करायचा. म्हणजे ते आपल्याला काय करायचं, काढून टाकायचं. कोणत्याच्या सूप धातू प्रतिपदक योग. ठीक आहे, यानं काय होते, यानं आपल्याला लोप करायचा. कशाचा, सूप धातूचा लोप करायचा. इथं लोप झाला. ठीक आहे, याचा लोप झाला. नंतर काय ते सुअवजसनं काय करायचं, सुअवजसनं किंवा यालाच काय म्हणतात सहज समौट, याला काय म्हणतात, आपण याला काय लिहितो, आपण याला लिहितो सहज समौट. हे सूत्र तुम्ही पाठ करून घ्या. आपल्याला इथं आपण सहज समोट हे तुम्हाला खूप विचार दिसत असं सहज समोट. तर हे सहज समोट काय, आपण सुअवजस, हे काय सुअवजस, आपण फक्त सुप्रत्यय वापस लावतो, त्याला काय म्हणतात सहज समोट. हे सुअवजस, हे यालाच म्हणतात सुअवजस समौट. औट, सुअवजस औट छस, याला काय म्हणतात, हे सर्व चार मिळून शब्द बनलेला आहे. जस आणि औट, याला काय म्हणतात सहज समौट. ठीक आहे, सहज समौट याला म्हणतात. नंतर येते इतिसिद्धम. इतिसिद्धम म्हणजे काय येते, इथं आपल्याला दोन तीन आपल्याला अव्ययभाव समासमध्ये आपल्याला वेगवेगळे माहीत पडतील. इथं इतिसिद्धम मध्ये काय येते, अमिपूर्व येते, कधी अमिपूर्व सूत्र येते, कधी आपल्याला हे येते अव्ययादासूप, अव्यदापसूप, हे सूत्र येतात. काय, अव्ययादापसूप, अव्ययादापसूप, म्हणजे काय, सुप्रत्यय जे आहे ते आपल्याला व्यवस्थित लावून आपल्याला सुप्रत्यय आपल्याला काढून आपल्याला जे आपण जो लौकिक विग्रहाचा जो मूळ शब्द होता तो आपल्याला शेवटच्या ह्याच्यामध्ये येते. आता हे झालं एक तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली, एक बेसिक अंडरस्टँडिंग झाली. आता हे क्लिअर केव्हा होईल, जेव्हा तुम्ही एक्झाम्पल बसा. आता तुमचं थोडं लक्षात आलं असेल की लौकिक विग्रह काय, अलौकिक विग्रह काय, नंतर मुख्य सूत्र. या पॅटर्ननं जे पण आपण समास करतो, समास सोडवतो, ते या पद्धतीने सोडवतो आपण. ठीक आहे, तर आता आपण अव्ययभाव समास बघू. ठीक आहे, तर ही स्टेप तुमच्या इम्पॉर्टंट येतात. आता आपण पहिला समास बघू अव्ययभाव, नंतर तत्पुरुष, नंतर द्वंद्व, नंतर बहुव्रीही. आजचा आपला टॉपिक आहे अव्ययभाव समास. ठीक आहे, तर अव्ययभाव समासामध्ये काय राहते, पूर्वप्रधान राहते, जसं की यथाशक्ती. ठीक आहे, आता अव्ययभाव समासाचा आता आपण बघणार आहोत अव्ययभाव समास. आता अव्ययभाव समासमध्ये हे पहिलं सूत्र आहे, अव्ययभाव समासाचं पहिलं सूत्र आहे. ठीक आहे, हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील आणि म्हणजे तुम्हाला लक्षात होऊन जातील. अव्यय काय, अव्यय म्हणजे होते अव्ययीभाव समास. अव्ययभाव समासामध्ये आपण आधी सांगितलेलं अव्ययभाव समासमध्ये काय येते, त्या नावातच की अव्ययत असते. अव्ययम, विभक्ती, समीपम, समृद्धी, व्यध्यर्थाभाव, अत्यय, असंप्रती, शब्द प्रादुर्भाव, पश्चाद्यथा, सादृशा, संपत्ती, सांकल्यता, वचनेषु. हे काय ते पुढे दिलेले हे जे 16 शब्द येतात, हे 16 शब्द दिलेले आहेत आपल्याला. त्यांच्या समानार्थी जे पण शब्द असतात त्यांना काय म्हणतात अव्ययभाव समास. या समानार्थी शब्दाचे हे जे सर्व शब्द येतं, विभक्ती, हे जे या शब्दांचे जे समानार्थी शब्द राहतात, या शब्दाचे जे समानार्थी शब्द राहतात, ते जर का कुठं तुम्हाला दिसले तर तिथं कोणता समास होतो, तिथं होतो अव्ययीभाव समास. तिथं कोणता होतो, अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास म्हणजे काय,
जर का तुम्हाला समीप म्हणजे जवळ, जवळ जर का तुम्हाला कुठं जवळचा जर का तुम्हाला समानार्थी शब्द जसं समीपम, जसं आपल्याला कृष्ण समीपम, कृष्णस्य समीपम, उपकृष्णम हा आपल्याला एक हे दिलेला असते. उप म्हणजे काय, उपचा अर्थ होतो समीप, उप म्हणजे होते समीप. तर इथं झाला समीपचा समानार्थी काय झाला उप. तर तुम्हाला उप तुम्हाला जिथं जरी दिसलं, जिथं पण ज्या पण शब्दाला तुम्हाला उप दिसलं आधी, ते काय अव्ययीभाव समास लगेच. समृद्धी संपन्नता दर्शवणारा जर का तुम्हाला जिथं पण शब्द दिसला, तिथं आपल्याला अभाव दर्शवणारा जिथं पण शब्द दिसला, अत्ये असंप्रती शब्द प्रादुर्भाव पश्चात यथा. आता यथा तुम्हाला जिथं जरी दिसलं, तुम्हाला यथाशक्ती दिसो, यथा बलम दिसो, यथा तुम्हाला जिथं दिसलं तिथं कोणता समास, तिथं अव्ययीभाव समास. म्हणून हे सर्व जे 8 हे जे 16 येतं, आता या 16 तर तुम्हाला कसे होतील, समीप म्हणजे जवळ, वृद्धी, अर्थाभाव, हे सर्व कशासाठी येतं की याचे समानार्थी शब्द तुम्हाला जिथं दिसते तिथं अव्ययीभाव समास होते. ठीक आहे. आता इथं अजून अंत शब्दाचा जर का समानार्थी शब्द आला, साकल्यचा सर्व मिळून, संपत्ती, धनवृद्धी, समान, हे सर्व तुम्ही वाचून घेसाल. ठीक आहे. हे तुम्हाला नोट्स तुम्हाला भेटून जातील. या अर्थाचं जर का काय पण असेल तर आपण तिथं कोणता होते, अव्ययीभाव समास. नंतर दुसरा सूत्र येते प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम. म्हणजे काय होते की अव्ययी विभक्ती वचनेषु हे सूत्र, हे पूर्ण सूत्र आपल्याला एवढं पाठ करायचं, एवढंच आपल्याला लिहायचं. हे जे एवढे 16 जे आहेत ना, आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं, अव्ययम विभक्ती डॅश 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 वचनेषु. आपल्याला सोडवताना फक्त एवढंच लिहायचं. ठीक आहे. हाय सिंपल, फक्त ते लक्षात ठेवायचं. या सूत्रात काय, अव्यय हे पद प्रथमा विभक्तीमध्ये सांगितलेले आहे. अव्यय जे पण पद राहते, अव्यय कशात राहते, प्रथमामध्ये राहते. हे काय, हे या सूत्रानुसार कोणता, प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम. ठीक आहे. नंतर उपसर्जनम पूर्वम, जे पण प्रथमा राहते म्हणजे ज्याला पण उपसर्जनम म्हणलं जाते, उपसर्जनम ज्याला पण म्हणतात, त्याची काय होते, त्याची होती पूर्वम. म्हणजे त्याला काय करायचं, पूर्वपदात घ्यायचं. पूर्वपदात घ्यायचं. कशात राहते, जे पण प्रथमामध्ये दिसल, जे पण तुम्हाला प्रथमामध्ये असते, काय असते, अव्यय हे सर्व हे कशात असतात, समासात जे उपसर्जनम असतात. उपसर्जनम कशाला म्हणायचं, समास प्रकरणामध्ये जे शब्द प्रथमा विभक्तीत येतात, जे पण शब्द तुम्हाला समासमध्ये प्रथमा विभक्तीत दिसतील, त्याला काय म्हणतात, उपसर्जनम म्हणतात. आणि ते उपसर्जनम पूर्वम या सूत्रानुसार त्याला उपसर्जनाला काय करायचं, पहिल्यांदा घ्यायचं, त्याला पूर्वपदात घ्यायचं. कशात घ्यायचं, पूर्वपदात. हे झालं उपसर्जनम पूर्वम. म्हणजे आता याच्यात जसं आपण बघणार आहोत, अधिहरी. अधि म्हणजे काय होते, अधिहरीचा अर्थ काय होतो, हरव इति अधिहरी. म्हणजे हरव इति आला तर इति म्हणजे काय, इतिशी संबंधित शब्द आला, इति म्हणजे जवळ होते, इति आला, इति म्हणजे अत्यय, तर याच्याशी संबंधित शब्द आला तर याला काय म्हणतात, याला म्हणून इथं कोणता समास झाला, अव्ययीभाव समास झाला. तर आता हे एक्झाम्पल तुम्हाला तसं करणार नाही, तर भरपूर समानार्थी शब्द येतं, तर हे एक्झाम्पल तुमच्या डोळ्याखालून जातील, तसं तुम्हाला समजायला लागत. तसं इथं काय आहे, अधिहरी, हरव इति अधिहरी, हा काय आहे, हा आहे लौकिक विग्रह. नंतर इथे हरी डी, इथं डी काय आहे, हे आहे ते सुप्रत्यय. हरव कोणत्या, हरव इति कशाचा आहे, हरव कोणत्या हा कोणता समास आहे, हा कोणती विभक्ती आहे, सप्तमी विभक्ती आहे. सप्तमी विभक्तीसाठी कोणता प्रत्यय, सप्तमीचं काय आहे, सप्तमीचं एकवचन आहे. तर सप्तमी एकवचनमध्ये आपण कोणता सुप्रत्यय लागते, इथं लागते डी प्रत्यय. इथं कोणता प्रत्यय लागते, डी प्रत्यय. म्हणून काय आलं, हरी डी. हरवचं काय झालं, हरव सप्तमा झालं ना, तर डीच्या आता या हे कोणता लौकिक विग्रह झाला. आता आपल्याला अलौकिक विग्रहमध्ये नाही का, इथं कोणते इथं सुप प्रत्यय लागतं. मूळ शब्द काय, हरीचं हरव झालं ना. हरी इकारांत शब्द आहे, इकारांत पुल्लिंगी शब्द आहे, तर इकारांत पुल्लिंगीचं सप्तमी एकवचन काय, हरव येते. तर आता आपल्याला काय करायचं, आता आपल्याला डी प्रत्यय लावायचा, सुप प्रत्यय लावायचा. म्हणून इथं सप्तमीचं प्रत्यय काय, डी. म्हणून इथं काय झालं, डी अधि झालं. अधिहरी आहे ना, हरी याचा लौकिक विग्रह काय, हरव इति अधिहरी. ठीक आहे. हे झालं, आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. नंतर आता सप्तमीमध्ये ना, सप्तमीमध्ये तर हरी डी आणि अधि आलं. आता अधि काय, अधि आहे हे प्रथमामध्ये, तर याला काय म्हणतात, याला उपसर्जनम, प्रथमा उपसर्जनम म्हणजे याला उपसर्जनम हे संज्ञा प्राप्त झाली. आता उपसर्जनम पूर्वम या सूत्रानुसार काय झालं, उपसर्जनम पूर्वम म्हणजे आपण आधी घेतलं.
आधी कुठं घेतलं, पूर्वपदात घेतलं, आधी पूर्वपदात घेतलं आणि हरी डी नंतर घेतलं. ठीक आहे. नंतर काय झालं, सूप धातू प्रतिपादकयोः, म्हणजे या सूत्राने काय होते, डीचा लोप होतो, म्हणजे सूप प्रत्ययाचा आपण लोप केला. कोणत्या, सूप धातू प्रतिपादकयो या सूत्राने आपण काय केलं, डी प्रत्ययाचा लोप केला. नंतर काय, नंतर येते सौसमट, म्हणजे काय, आपण वापस आपण सु औ जस औट या हे प्रत्यय लावले म्हणून याला काय म्हणतात, सौसमट. आपण इथं काय लावलं, सु, इथं लावलं सु, कारण की प्रथमामध्ये ना आपण उपसर्जन प्रथमामध्ये, तिथं काय आलं, सु. तर आणि नंतर काय ते, नंतर येते इतिसिद्धम. इतिसिद्धम म्हणजे काय, याला आपण वापस केलं तर इथं इतिसिद्धम सूत्रानं काय होते, इथं अधिहरी सुप्रत्ययाचा वापस लोप झाला. इथं इतिसिद्धमच्या जागी, इतिसिद्धमच्या जागी मी तुम्हाला सांगितलं होतं एक अव्ययादा सूपः हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं. या सूत्रानं काय झालं, अधिहरी झालं. ठीक आहे. आता हे काय आहे, हे झालं उपसर्जनम पूर्वम, हे याचं एक्झाम्पल झालं अधिहरी. आता हे एक एक्झाम्पल तुमच्या याच्यात ॲड झालं, हे तुम्ही आता व्यवस्थित वाचू शकता. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट सूत्र काय, न्याव्यभिभाव तदो अतो मूत्व पंचम्याः, म्हणजे काय, न अव्ययीभावात अतः अम तू अपंचम्या, म्हणजे काय, अव्ययीभाव समास जर अकारांत असेल, अव्ययीभाव समास काय असेल, अकारांत असेल, तर त्यापुढील विभक्तीचा लोप करू नये. तर तसेच पंचमी विभक्ती सोडून इतर विभक्तींना असा आदेश करावा. म्हणजे काय, जर का काय असेल, अव्ययीभाव समास जर का अकारांत असेल, तर काय करायचं, तर विभक्तीचा लोप करू नये. तर विभक्ती जी राहते, ही जी विभक्ती राहते, इथं जी आपण विभक्ती लिहितो, ती विभक्तीचा आपण लोप करायचा नाही, ती जशीच्या तशीच ठेवायची. ठीक आहे. इथं आपण जी विभक्ती दर्शवतो ती विभक्ती जशीच्या तशी ठेवायची. नंतर तसंच पंचमी जी विभक्ती आहे, पंचमी विभक्ती सोडून जितका पण इतर विभक्ती इथं त्यांना काय करायचा, असा आदेश करायचा. हा आदेश झाला. इथं आपण काय करतो, इथं आपण अव्ययादा सूप यानं काय करत असतो, हे करून आपण डायरेक्ट इथे येतो, अधिगोप आलं असतं. पण इथं काय, अव्ययी भावात म्हणजे काय, नाव्ययी भावात या सूत्रानं आपण काय केलं, या सूत्रानं आपण इथं आदेश केला. ठीक आहे. तर आदेश झाला, तर इथं इतिसिद्ध म्हणजे काय, आम्ही पूर्व या सूत्रानं काय झालं, अधिगोपन झालं. नंतर इथं आपण सूत्र बघणार आहोत, अधिगोपम काय, इतिगोप हे लौकिक विग्रह त्याचा, गोपे इति अधिगोपम, गोपे काय, गोपे इति अधिगोपम, गोपे काय, गोपे हे चतुर्थीचं म्हणून चतुर्थी एकवचन काय आलं, चतुर्थी एकवचन राहिलं डी प्रत्यय आला. ठीक आहे. तर डी सूप धातू आला, अव्ययवचनेषु या सूत्रानुसार काय आलं, अव्ययवचनेषु डी प्रत्यय आला, ज्या पण प्रथम मध्ये, जे पण चतुर्थीमध्ये, म्हणून काय, गोपे इति अधिगोपम, हे काय, अधिगोपमचा विग्रह आहे, गोपे इति अधिगोपम. ठीक आहे. तर गोपे काय, चतुर्थीमध्ये म्हणून इथं काय लागलं, डी प्रत्यय आला आणि अधिचं अधि इथं आलं. ठीक आहे. नंतर उपसर्जनम पूर्व म्हणजे काय, सूत्रानं काय आलं, अधिपूर्व आलं, अधि काय आलं, अधिपूर्वम आलं. नंतर काय, सूप धातूनं डी प्रत्ययाचा लोप झाला. नंतर काय, गोप काय, नपुंसक समास असल्याने काय, ह्रस्वत्व येते, म्हणजे गोपाचं काय झालं, गोप झालं. ठीक आहे. नंतर येते स्वसमोर काय करतो आपण, सूप धातू प्रत्यय आणतो, प्रत्यय आपण परत धातू लागतो. हे काय, अलौकिक विग्रह कोणाच्या हिशोबाने होता, लौकिक विग्रहाच्या हिशोबाने आपण इथं सूप धातू लावला होता. इथं आता कशाच्या हिशोबाने लागल, आता याच्या वचनाच्या हिशोबाने इथं धातू लागल. इथं कोणता आला, आता प्रथम एक वचन म्हणजे काय आलं, सुधातू. नंतर इथं काय येते, हे काय, अकारांत शब्द आहे. आता अकारांत शब्द आला तर त्याच्यामुळे काय येते, इथं विभक्तीचा लोप करायचा नाही आणि त्याच्यासमोर काय येते, अमचा आपल्याला काय करायचा, आदेश करायचा. तर इथं आला, आपण नावे भावात शब्दानं इथं आलं आणि म्हणून याचं काय झालं, आम्ही पूर्व या सूत्रानं काय झालं, जसं होतं तसं इति अधिगोपम. ठीक आहे. तर हे एकदम इझी आहे. आता तुम्हाला अजून जेव्हा एक्झाम्पल मी प्रॅक्टिस करेल तेव्हा तुम्हाला समजेल. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं, अधिगोपम काय, गोपे इति अधिगोपम तुम्हाला आलं तर काय येईल, तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवावं लागेल, गोपे इति अधिगोपम, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट तृतीय सप्तम्यो बहुलम,
म्हणजे काय, अकारांत अव्ययीभाव समाच्या पुढे जर का तृतीयचे किंवा सप्तमीचे प्रत्यय आले तर त्या जागी काय करायचा, अम आदेश करायचा. सेम त्याच पद्धतीने जर का तृतीय आलं तर आपल्याला अम आदेश करायचा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला सर्व फक्त पंचमी सोडले तर बाकी सर्वांच्या इथं आपल्याला काय करायचं, जिथं पण अव्ययीभाव भाव समास असेल तिथं अम आदेश करायचा. तिथं तुम्हाला जर का अम दिसत असेल तर उपकृष्णम. उपकृष्णम म्हणजे काय, कृष्णस्य समीपम. हे झाला लौकिक प्रत्यय. स्य काय आहे, स्य षष्टीचं आहे. षष्टीमध्ये कोणतं हे लागते, डस प्रत्यय लागते. इथं अव्ययम वचनेषु ते आपण पहिलं सूत्र जे बघितलं होतं ते आपल्याला इथं लिहायचं अलौकिक विग्रहामध्ये. नंतर याला काय झालं, उपसर्जनम प्राप्त झाली. उपसर्जनम पूर्वमध्ये उपसर्जनम पूर्व घेतलं आपण आणि हे नंतर घेतलं. नंतर काय झालं, सुप धातू प्रतिपादक या सूत्रानं काय केलं आपण, सुप धातूचा आपण हे केला, म्हणजे हे केला, लोप केला. ठीक आहे, नंतर इथं लोप झाला. आता इथं व्यवस्थित लिहिलं नाही, इथं आपल्याला लोप करायचा होता. आणि नंतर आपण स्वसमोट या सूत्राने इथं आपण स आदेश केला होता. नंतर इथं आपल्याला सु लिहायचं, नंतर इथं सु लिहायचं. हे इथं हे येणार नाही, इथं याचा लोप करायचा. नंतर स्वसमोटनं इथं काय येईल, इथं उपसु येईल. नंतर काय ते न अव्ययीभाव सूत्रानं काय इथं अम येते. नंतर इथं काय होते, इथं येते उपकृष्णम. इथं काय येते, अमी पूर्व या सूत्रानं काय येते, उपकृष्णम. ठीक आहे, नंतर येते अव्ययीभाव चाकाले. अव्ययीभाव चाकाले काय म्हणजे, अव्ययीभाव समासामध्ये उत्तर पदात जर का कालवाचक शब्द असेल, याच्यात काय उत्तरभाव चाकाले. जर कालवाचक शब्द असेल कशात, उत्तर पदात, पूर्वपद प्रधान आणि उत्तर पदात जर का कालवाचक शब्द असेल, कालवाचक शब्द जर का असेल तर या शब्दाला काय होतो, स असा आदेश होतो. काय आदेश होतो, स असा आदेश होतो. जसं की हरे सादृश्यम सहरी. सहरीचं काय होते, हरे सादृश्यम. स म्हणजे काय, सादृश्यम. सचं सादृश्यम, सहरी. हे काय लौकिक विग्रह. हरी काय, नंतर लौकिक विग्रह हरे कशात आहे, हरे कोणत्या सप्तमी, हरे षष्टीमध्ये येते. हरी षष्टी एक वचन आहे, तर षष्टी एक वचनचं काय येते, डस प्रत्यय येते. तर हरी डस सह. हे काय आहे, अव्ययम वचनेषु. आता काय झालं, सह इति डस उपसर्जनम पूर्वम. तर यानं सह आपण आधी घेतलं. नंतर काय, सुप धातू समोरनं डस त्याचा आपण हे केला, त्या केला आपण त्याचा लोप. नंतर आपलं इथं काय आलं, इथं आलं अव्ययीभाव चाकाले. इथं काय आलं, अव्ययीभाव चाकाले. त्यानं काय झालं, सहचं काय झालं, सहचं झालं स झालं. सहचं काय झालं, फक्त स झालं. सहचं काय झालं, स झालं. कोणत्या सूत्रानं, अव्ययीभाव चाकाले. काऊन, कारण की स काय एक कालवाचक शब्द आहे. ठीक आहे, म्हणून काय आलं, सहरी. नंतर इथे नंतर आपण स्वसमोट यानं काय लावलं, सुधातू लावला. नंतर काय झालं, अव्ययादाप सुप यानं काय लावलं आपण, हरीही लावलं. तर जसं होतं तसं आपण करून टाकलं. ठीक आहे, आता हे झालं. आता हे झालं सर्व सूत्र. तर आपण सूत्र कोणते कोणते पाहिलं. पहिल्यांदा आपण एक हे बघितलं, पॅटर्न बघितला. आपण पहिल्यांदा लौकिक विग्रह करतो. लौकिक विग्रह आपण पाठ असतो आपल्याला. सेकंड काय राहतो, अलौकिक विग्रह. अलौकिक विग्रहमध्ये आपण लिहितो अव्ययम विभक्ती आणि लिहितो डॅश 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 वचनेषु. हे आपण पॅटर्न ऑब्झर्व केला. ठीक आहे, एवढंच कळालं. नंतर तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण काय केलं, तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण लिहितो उपसर्जनम पूर्वम. आपण लिहितो उपसर्जनम पूर्वम. याच्यानुसार काय करतो आपण, उपसर्जनम जे आहे ते आधी घेऊन टाकतो. नंतर आपण लिहितो सुपधातू प्रतिपादकयोः. सुपधातू प्रतिपादकयोः. ठीक आहे, नंतर आता सुपधातू प्रतिपादकयोनुसार काय करतो, जे पण लागलेलं आहे ते सुपधातू आपण इथं लावलेला होता, जे आपण विभक्तीनुसार आपण सुपधातू लावला होता तो आपण त्याचा लोप करतो. नंतर आपण काय करतो, नंतर आपण सूत्र बघितले, न अव्ययीभावात अव्ययीभाव चाकाले. आता याचं म्हणणं काय, जर का न अव्ययीभावात जर का समजा तिथं जर का सप्तमी किंवा षष्टीमध्ये जर का असेल तर तिथं अम लागतो. तर काय लागतो, अम लागतो. ठीक आहे, अम जसंच्या तसा लागतो. पण त्याच्या आधी आपण इथं सूत्र काय बघतो, सौच समोटनं आपण काय करतो, इथं आपण सुप धातूचा लोप केला होता. नंतर आपण इथं जे पण विभक्ती असेल त्यानुसार आपण इथं सरळ सू लावून टाकायचा. अव्ययीभाव समासेनं डोकं लावू नका, कसं आलं काय आलं ते विचार करू नका. इथं सरळ सू येतं. ठीक आहे, डस आला. नंतर इथं आपण जसंच्या तसं लिहायचं, इथं सू लिहायचा, समोट लिहायचं, इथं सू लिहायचा. नंतर काय ते जर का आपल्याला जसं आपल्याला उपकृष्णम आपल्याला इथं ऑलरेडी आपल्याला कृष्णम दिसत आहे, आपल्याला इथं कृष्णम दिसत आहे, अम दिसत आहे ना, तर इथं सरळ अम लावून टाकायचा. आणि समोर काय लिहायचं, नाव्ययीभावात. डोकं लावू नका, कसं आलं काय आलं, सरळ हे पॅटर्न लक्षात ठेवा, नाव्ययीभावात. ठीक आहे, नंतर येते आपल्याला सेम, फक्त आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करणं जरुरी आहे. कसा केलं काय केलं कोणीही नाही विचारणार तुम्हाला, फक्त मी जसं सांगतो तसं लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर आपण अम लिहिलं आणि नंतर इथं आपण लिहितो, जर का आपण नाव्ययीभावात सूत्र लावलं
तर आपण इथं काय लिहितो, इथं लिहितो आपण अमीपूर्व, अमीपूर्व. आणि जर का इथं जर का नसल, जर का हिच्यात ओरिजिनल शब्दात जर का वगैरे नसल, तर आपण तिथं काय करतो, तर तिथं आपण अमीपूर्वच्या जागी कोणतं सूत्र लिहितो माहिती आहे का? आपण लिहितो अव्ययादा सुपह, अव्ययादा सुपह, आपण हे सूत्र लिहितो. ठीक आहे, हे शेवटचं सूत्र आहे. एक तर शेवटी काय येईल, अव्ययादा सुप येईल किंवा अमीपूर्व येईल. अमीपूर्व काय येईल, जर का असेल तर अमीपूर्व येईल, असेल तर अमीपूर्व येईल. आणि जर का अव्यय असेल सूप, तर मग काय करायचं, सूप धातूचा लोप करायचा आणि त्याचा सूप धातूचं विभक्त करायचं. आपण इथं काय करतो, आपण पहिल्या याच्यात काय करतो, लौकिक टू अलौकिक करताना आपण लौकिक टू अलौकिक करताना काय करतो, सूप धातू लावतो. ठीक आहे, सूप धातू लावतो. आता सूप धातू कशामुळे, कोणत्या हिशोबाने लावतो, लौकिक विग्रहात जी विभक्ती असेल त्या विभक्तीच्या अनुसार आपण इथं सूप धातू लावतो. ठीक आहे, त्या विभक्तीच्या अनुसार आपण सूप धातू लावला. नंतर काय करतो आपण, इथं जो सौसमोटमध्ये जो सूप धातू लावतो, सौसमोटमध्ये कोणाच्या हिशोबाने लावतो, जी इथं जे पद राहते त्या पदाच्या हिशोबाने आपण सु धातू लावतो. ठीक आहे, नंतर शेवटच्या जे लाईन राहते, शेवटच्या याच्यात आपण काय करतो, शेवटच्या याच्यात आपण सूप धातू लावलेला असतो. त्या सूप धातूचं, ज्या सूप धातू लावलेला आहे त्याचं आपल्याला काय करायचं, विभक्तीत हे करायचं, त्याचं आपल्याला विभक्तीत रूपांतर करायचं. आणि जास्त करून आपल्याला प्रथमा विभक्ती येणार आहे, म्हणून आपण पहिल्या सूत्रात बघितलं, प्रथमा सर्व अव्ययाची काय राहते, सर्व अव्ययाची राहते प्रथमा, सर्व अव्ययाची प्रथमा राहते, म्हणून इथं सु धातू येतो. जर का तुम्हाला लॉजिक समजलं, तर लॉजिक म्हणून काय म्हणलं की इथं सु धातू लक्षात ठेवा. अव्ययभाव समास आलं तर कसं हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला आलंच पाहिजे. ठीक आहे, म्हणून मी म्हणतो की पॅटर्न लक्षात ठेवा. बाकी कसं आलं काय आलं ते तर एक्झाम्पल तर मी पण समजू शकतो की कसं आलं काय आलं. ठीक आहे, तर आता इथपर्यंत झालं. आता आपण एक्झाम्पलवर आपण एक एक्झाम्पल बघू आता. ठीक आहे, तर आता आपण समासाचे एक्झाम्पल बघणार आहोत. तर समासाचे हे धातू येतं, हे काय सुधातू येतं सर्व. ठीक आहे, सु औ जस औट शस टा हे तुम्ही पाठ करायचे. ठीक आहे, नंतर येते अव्ययभाव समासामध्ये काय ते प्रथम प्रधान येते. हे 16 आपल्याला काय दिलेलं येतं, हे दिलेलं. आपल्याला याच्यातून लक्षात काय ठेवायचं, अव्ययम विभक्ती वचनेषु. आणि हे कुठं लिहित असतात, हे लिहित असतात सेकंड स्टेप म्हणजे अलौकिक विग्रहामध्ये. ठीक आहे, प्रथमा निर्दिष्टम समासात उपसर्जन म्हणजे काय राहते, प्रथमा विभक्ती राहते. आणि उपसर्जनम पूर्वनं काय करायचं, उपसर्जनम पूर्वपदमध्ये घ्यायचं. ठीक आहे, जसं अधिहरो काय हे पाठ करायचं. लक्षात तुम्हाला फक्त एवढं ठेवायचं, अधिहरी. अधिचं काय होते, अधि जर का आलं तर हरव इति अधिहरी. अधि आलं तर काय ते हरव इति अधिहरी. अधि आणि इति अधि जर का आलं तर तुम्हाला इति लिहायला लागल. इथं अधिहरी आलं, ठीक आहे. अधिच्या व्यतिरिक्त इथं काही येऊ, तर इथं जो पण आलं त्याचं सप्तमी करायचं आणि अधिच्या जागी इति लिहायचं आणि जसा तसा शब्द परत लिहायचा. ठीक आहे, हे झालं लौकिक विग्रह. कशाचा, याचा अव्ययभाव समास बघत आहे आपण. ठीक आहे, नंतर इथे इति हरव आलं ना, तर आता हरवचं इथं सप्तमी एकवचन आहे. सप्तमी एकवचनचं सूप धातू काय डी. तर इथं आपल्याला काय लिहायचं, इथं लिहायचं अव्ययम विभक्ती वचनेषु. ठीक आहे, हे लिहायचं लौकिक विग्रह. नंतर इथे उपसर्जनम पूर्वम काय येते, आधी घेतला. ठीक आहे, हरिडी. नंतर इथे सूप धातू प्रतिपादक या धातूचा आपण लोप केला. नंतर सौसमोट म्हणून आपण इथं सु धातू लावला. इथं सु धातू का लावला, कारण की आधी आपण पहिलेच पाहिलं की प्रथमा निर्दिष्टम उपसर्जनम कशात राहते, उपसर्जनम सर्व प्रथमा विभक्तीत राहते. ठीक आहे, म्हणून काय आलं, इथं सु धातू आलं. सौसमोट सु धातू लावला. नंतर आता इथं काही नाही, इथं म्हणून आता आपण सरळ हे प्रथमा विभक्तीनं, इथं विभक्ती काय, इथं विभक्ती प्रथम आहे, इथं दुसरी विभक्ती कोणती आहे का नाही, म्हणून आपल्याला काय करायचं, अव्ययदाप सूप या सूत्रानं काय झालं, या सूत्रानं आपण हे जे सु धातू आहे या सु धातूचं आपण हे केलं. सु धातूचा इथं येईल त्याचा विसर्ग. इथं काय येईल, विसर्ग. अधिहरी इथं विसर्ग राहतो. हा विसर्ग कशाचा आहे, हा विसर्ग याचा आहे, सु धातूचा. ठीक आहे, अव्ययदाप सूप हे झालं अधिहरीचं.
नंतर आपण नेक्स्ट बघितलं होतं अधिगोपन. अधिगोपन म्हणजे काय होते, सप्तमी होते. अधिगोपम आपण बघितलं होतं. आधी काय बघितलं आपण, बघितलं अधिहरी बघितलं. आता काय अधिगोपम आहे. अधिगोपम आहे म्हणल्यावर अब्दमीची काय होते, सप्तमी. गोपची काय होईल, गोपे होईल. गोपे गोपे इति अधिगोपम. हे झालं लौकिक विग्रह. तर आता गोपेचं काय सप्तमी. तर इथं काय लागलं, डी प्रत्यय लागला. तर इथं काय लागला, डी प्रत्यय लागला. डी सुप प्रत्यय लागला. नंतर डी गोपा अधि उपसर्जन झालं, उपसर्जन पूर्व घेतलं. गोपा डी सुप धातूनं डीचा लोप केला. नंतर आपण काय केलं, हे सगळं सोड, नपुसंक आहे म्हणून आपण गोपाचं गोप करून टाकलं. जास्त लोड नाही घ्यायचा, हे नाही जरी लिहिलं तरी चालते. ठीक आहे, गोप करून टाकला. नंतर आपण सोर्स समोर लिहिलं. तुम्ही डायरेक्ट हिच्यावर जरी आले, डायरेक्ट तुम्ही गोपाचं डायरेक्ट तुम्ही गोप सुप जरी लिहिलं तरी काही कोणी विचारत नाही. नंतर सु धातू, इथं सु धातूला कशाला लागला, समोरनं. ठीक आहे, सूज इथं तुम्हाला सगळीकडे सूज दिसणार आहे. ठीक आहे, नंतर इथं लागला. इथं का लागला, कारण की इथं गोपम होतं, इथं होतं. इथं कोणती होती, सप्तमी होती. फक्त पंचमी सोडून बाकी सगळीकडे आदेश होतो, लागतो. तर कोणत्या सूत्रानं लागतो, नाव्ययी भावात सूत्रानं हे लागतो. पंचमी जिथं पण आहे, नाव्ययी भावात, न अव्ययी भावात, नाव्ययी भावात. तर इथं लागला. ठीक आहे, तर लागला म्हणून काय झालं, अधिगोपम. ठीक आहे, नंतर इथे उपकृष्णम म्हणजे काय, ते समीप. उप म्हणजे काय, समीप. उपसमीपम म्हणजे काय, ते कृष्णस्य समीपम. म्हणजे उपकृष्णमचा अर्थ काय होते, कृष्णाच्या जवळ म्हणजे काय, कृष्णस्य समीपम. हा झाला लौकिक विग्रह. आपल्याला फक्त हे पाठ करायचं, एवढं पाठ करायचं. कृष्णस्य से आला म्हणल्यावर तुम्हाला कोणता डस प्रत्यय लावायचा. नंतर डस, कृष्णस्य डस उप, कृष्ण डस उप. ठीक आहे, नंतर अलौकिक, इथं अव्ययम वचनेषु. ठीक आहे, नंतर इथे उपकृष्णम. काय, उपसर्जनम पूर्व, आधी घेतलं. नंतर कृष्ण सुपधातू प्रतिपादकयो, इथं लोप करायचा. ठीक आहे, नंतर इथे समोरनं आपण उपकृष्णमचं इथं सु लावलं. नंतर नव्य भावातनं इथं लावलं. नंतर अमीपूर्व सूत्रानं हे जोडून टाकलं. ठीक आहे, हे पॅटर्न लक्षात ठेवा. समुद्रम काय, ते सुमद्रम. तर कोणत्या शब्दाचा अर्थ आहे, न होते समृद्धी. समृद्धी, आपण ते 16 शब्द बघितले त्यात समृद्धी आहे. तर समृद्धी जर का आपल्याला आलं, जर का कुठं तुम्हाला दिसलं असेल तर आपल्याला तिथं समृद्धीचा लोप होतो. तर सुमद्रम. तर इथं काय येते, इथं येते मद्रानाम, देवानाम. तसं मद्रानाम. ठीक आहे, तर मद्रानामचं काय होईल, होईल. मद्रानाम काय, षष्टी बहुवचन. तर इथं काय होईल, मद्रानामचं काय होईल, इथं लागल. मद्र आम सु काय, अव्ययम वचनशु. नंतर इथे सुमद्रम, हा सु इथं आहे. सुमद्र उपसर्जनम पूर्व, उपसर्जनम आधी घेतलं. नंतर मद्र इथं आम जशाच्या तसा. तर सुप धातू प्रतिपादकानं काय केलं, आमचा आपण लोप केला. नंतर समोरनं सु लावून टाकला. नंतर काय झालं, नव्य भाव सूत्रानं आपण लावलं. नंतर लावलं म्हणून इथं काय झालं, अमीपूर्व आलं. इथं लावलं, इथं अमीपूर्व आलं. इथं लावलं, इथं अमीपूर्व आलं. लावताना इथं कोणता सूत्र लिहायचा, नाव्य भावात. ठीक आहे, नंतर सुमद्रम. आता तुम्हाला इथं लावायचं का नाही हे कशावरून समजल, इथं आहे म्हणल्यावर इथं लागल. ठीक आहे, नंतर जसं इथे दुर्वनम. आता इथं तुम्हाला समजलं की इथं लागते. इथं लागते म्हणजे आपल्याला शेवटी काय येईल, नव्य भावात आणि अमीपूर्व. ठीक आहे, नंतर काय येईल, इथं फक्त तुम्हाला दूर आलं. दूर काय आहे, दूर जाणे म्हणजे वृद्धीनं वृद्धी कशानं, वृद्धी आपल्याला ते 16 शब्दामध्ये वृद्धी आलेला आहे. वृद्धीचा समानार्थी शब्द काय, दूर. हे लक्षात ठेवायचं. वृद्धीचा समानार्थी शब्द काय, दूर. याचा काय, दूर. तर दूर तुम्हाला जिथं पण दिसलं तिथं काय ते, तिथं काय ते यवन म्हणजे आम लावायचं, म्हणजे षष्टी बहुवचन लावायचं. षष्टी बहुवचन. तर काय आलं, दूर. यवन आहे ना, दूर यवनम. यवनमचं काय होईल, यवनानाम वृद्धी. लौकिक विग्रह हा झाला लौकिक विग्रह. नंतर काय ते, याचा आम येईल आणि दूर जशा तसं येईल. दूर आपण उपसर्जन पूर्वनं दूर आधी घेतलं. इथं अव्ययम वचनेषु लिहायचंच. अलौकिक विग्रहमध्ये हे लक्षात ठेवा, मी सांगणार नाही परत. तेच पॅटर्न आहे, फक्त मी काय बदलले, फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, दूरचा समानार्थी शब्द वृद्धी येते. जिथं पण तुम्हाला दूर शब्द दिसला, दूर शब्द तुम्हाला जिथं पण दिसला ते काय आहे, ते आपलं सरळ अव्ययीभाव समास. ठीक आहे, तुम्ही फक्त ते लक्षात ठेवा. आणि दूर आला तर काय करायचं, वृद्धी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नंतर काय ते यवनम, आम. हे तर तुम्हाला सांगितलं अलौकिक विग्रह, देवानाम, दुर्वनम,
नंतर सुप धातू प्रतिपदक या आमचा आपण लोप केला, नंतर सुप धातू सो समटनं सू लावला, नव्य भावातनं अम लावला आणि अमीपूर्व सूत्रानं आपण इथं अम लिहून टाकलं. इथं अम आलं म्हणून इथं अमीपूर्व आलं. जर का इथं अम नसतं आलं तर इथं काय आलं असतं, तर इथं आपलं हे आलं असतं अव्ययादाप सूप आलं असतं. अव्ययादाप सूप. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. नंतर इथे निर्मक्षिकम नीर आला. इथं काय आलं, नीरचा अर्थ काय होतो, नीरचा अर्थ होतो अभाव. नीरचा अभाव म्हणजे काय, माशांचा अभाव. नीर म्हणजे अभाव. तर मक्षिकानाम अभाव शब्द आपण याच्यात बघितला, त्यात 16 शब्दामध्ये अभाव शब्द आलेला आहे. 16 शब्दामध्ये अभाव शब्द आलेला आहे. तर इथं काय आलं, अभाव. नीर शब्द तुम्हाला जिथं दिसला तिथं मक्षिकानाम म्हणजे समोरचा शब्द आम लावायचं, त्याला षष्टी एक बहुवचनमध्ये न्यायचं आणि इथं काय लावायचं, अभाव. तुम्हाला लक्ष फक्त हे ठेवायचं, तुम्हाला लक्षात फक्त पूर्ण याच्यात हे लक्षात ठेवायचं. बाकी हे मी तुम्हाला परत का सांगते की हे सर्व तुम्हाला सेम दिसत असत किंवा तेच हे अव्यय वचनेशू आमनं आपण नीर आधी घेतला, नंतर सुप धातूनं आमचं हे केलं, नंतर सौ समोटनं सू आधी घेतला, सू लावला, नंतर नव्य भावातनं अम लावला. कारण की इथं अम होता तर इथं नव्य भावात येणारच आहे, अम आला म्हणून अमी पूर्व येणार आहे. ठीक आहे, फक्त आपल्याला फक्त लक्षात काय ठेवता आलं पाहिजे, निर्मक्षिकमचं नीर आलं म्हणजे अभाव येईल, नीरचा अभाव येईल. आपल्याला SAQ मध्ये फक्त एवढंच लिहिणं अपेक्षित आहे. आणि इथं काय लिहायचं, अभाव. नंतर इथे लिहायचं अव्ययभाव समास. ठीक आहे, आणि जर का आपल्याला LAQ मध्ये विचारलं तर आपल्याला हे सर्व सॉल्व करायची गरज आहे. ठीक आहे, आणि हे तर तुम्हाला इझीच आहे, हे तर मी पॅटर्न सांगतच आहे तुम्हाला. आता अजून हे बघू. आता तुम्हाला अति आलं तर अति काय आलं, अतिचं येईल अत्यय. अतिचं काय येईल, अत्यय. आणि इथं काय येईल, षष्टीचं एकवचन. हे मत्स्य षष्टी एकवचनचा प्रत्येक काय डस आहे, षष्टी बहुवचनचा काय आम आहे. जर तुम्हाला सुप धातू, तुम्हाला हे सुप धातू, याच्यासाठी सुप धातू पाठ लागते. अलौकिक विग्रह अव्ययम वचनेशू. ठीक आहे, नंतर येते अति हिम डस. हे डस आधी आलं, उपसर्जनम पूर्वम घेतलं, सुप धातू प्रतिपादक याचा लोप केला, स्वसमोटनं सु धातू लावला, नंतर नव्य भावात अम होता इथं अम आलं, नव्य भावात लिहून टाकलं, नंतर अम आलं म्हणून इथं काय लिहिलं, अमीपूर्व लिहिलं, आणि जसंच्या तसं इथं छापून दिलं. ठीक आहे, याचं सूत्र येते अतिनिद्रमचं काय लिहिल, अति आलं, अतिमध्ये काय येईल, अत्ययसाठी काय येईल, अति येईल. तर तुम्ही जर का आपण हे शब्द बघितले होते, तर इथं काय येते, समीपचं समानार्थी काय येईल, उप. जर का तुम्हाला जिथं पण उप दिसलं तिथं येते समीपम. ठीक आहे, समृद्धीसाठी वृद्धीसाठी काय आलेलं आहे, आपण इथं बघितलं वृद्धीसाठी काय आलेलं आहे, वृद्धीसाठी दूर शब्द आलेला आहे. तर आपल्याला इथं वृद्धीसाठी काय आलेलं आहे, वृद्धीसाठी आलेला आहे दूर शब्द तुम्हाला जिथं दिसेल तिथं वृद्धी येईल. ठीक आहे, अर्थाभाव म्हणजे अभावासाठी काय आलेलं आहे, अभावासाठी काय शब्द आलेला आहे, नीर शब्द आलेला आहे. नीर शब्द आला म्हणजे तुम्हाला अभाव लिहायचं. ठीक आहे, जिथं पण तुम्हाला नीर दिसला. आता अत्यय म्हणजे काय, जिथं पण तुम्हाला अति दिसलं म्हणजे त्याचं काय ते अत्यय याचा समानार्थी शब्द आहे अति. ठीक आहे, तर असे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. यथाचं काय ते, यथाचं येते अनतिक्रम्य. यथा म्हणजे काय ते अनतिक्रम्य. ठीक आहे, तर हे झालं. हे तुम्हाला इथं असं लक्षात ठेवायचं. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं, जिथं पण उप दिसलं तिथं समीपम येईल, जिथं दूर दिसलं तिथं वृद्धी येईल. जिथं तुम्हाला दिसत आहे दूर दिसत आहे, दूरचं आलं वृद्धी. ठीक आहे, आणि मग इथं काय येईल, यवनानाम वृद्धी. म्हणजे दूर जे पण शब्द आला त्याचा षष्टी बहुवचन लिहायचं. ठीक आहे, नंतर मग षष्टी बहुवचनचा आम लागल, आणि बघ बाकी हे तर रिपीटच होणार आहे. नंतर इथे अतिनिद्रम. अतिचं काय येईल, अत्यय. अत्ययचं काय येईल, अति. जिथं अति आला ते अत्ययचं हे समानार्थी शब्द आहे. तर म्हणून अति आलं तर अतिचं आपण काय लिहिल, अति. जिथं पण तुम्हाला अतिनिद्रम दिसलं, अतिहिमम दिसलं, अति समोर काही पण लागू, तिथं काय येईल, निद्रस्य. समोर जे लागलं त्याची षष्टी, समोर जे लागलं हिमस्य, निद्रस्य. अति जर का अतिदेवमाल एक्झाम्पल करते, अतिदेवमाल तर काय येईल, देवस्य अत्यय. तर असं येईल. ठीक आहे, तर असे एक्झाम्पल ते किती पण तयार करू शकतात. आपल्याला फक्त हे शब्द पकडायचे, अव्यय पकडायचे, अव्ययचा अर्थ पकडायचा. जर का अति दिसलं तर तुम्ही काय लिहिसाल, अत्यय लिहिसाल. तुम्हाला जर का नीर दिसलं तर तुम्ही काय लिहिसाल, अभाव लिहिसाल तर तिथं काय येईल, षष्टीचं बहुवचन येईल. ठीक आहे, नंतर येते दूर तुम्हाला दिसलं तिथं वृद्धी लिहिसाल तुम्ही, यवनानाम वृद्धी. ठीक आहे, वृद्धी लिहिसाल. आता
इथं कोणता शब्द येईल षष्टी बहुवचन, जे तुम्हाला इथं जे लागलेले त्याचं षष्टी बहुवचन येईल. इथं दूर यवनम आलं, इथं दूर जर का वनम आलं असतं, दूर वनम आलं असेल तर तुम्ही लिहिलं असं वनानाम वृद्धी. ठीक आहे, हे फक्त मी एक्झाम्पल सांगते, हेच येईल ते बरोबर असो नसो, फक्त पॅटर्न लक्षात ठेवा. ठीक आहे, हे झालं. आता नंतर नेक्स्ट येते इति. इति आलं तर इतिचं काय येते, इतिचं येते शब्दस्य, याचा ते शब्द अर्थ, शब्दासाठी काय येते इति, शब्दासाठी इति येते. इति आलं म्हणजे काय, शब्दस्य प्रकाश इति हरी, शब्दस्य इति हरी, इति हरी शब्दस्य प्रकाश. ठीक आहे, नंतर येते हरी डस इति उपसर्जनम पूर्वम इति, नंतर हरी. हे एवढं सर्व तुम्हाला, तर आता याच्यात तुम्हाला आता हे तुम्हाला दिसत असेल की हे शब्द चेंज होत आहे, बाकी सर्व सेमच आहे. हे पॅटर्न तुम्हाला सगळीकडे सेमच दिसत असेल. ठीक आहे, आता फक्त इथं आपण लिहिलं नाही, इथं तुम्हाला दिसत आहे का कुठं, इथं हरिही, इथं हरी राहते म्हणून इथं हरिहील इथे काय अव्ययादाप सुपह. नंतर इथे विष्णू, अनुचं काय ते अनु म्हणजे अनु जिथं आलं तिथं काय येईल पश्चात, अनु काय येईल पश्चात, अनुचा शब्द पश्चात, हे लक्षात ठेवायचं, अनुचं पश्चात येते. नंतर विष्णोह पश्चात, अनु काय म्हणजे विष्णू मागे, विष्णू नंतर, मागे नंतरसाठी कोणती शब्द सप्तमी, विष्णू मागे किंवा विष्णू नंतर यासाठी कोणती विभक्ती लागते, सप्तमी. तर हे समजलं. हे काय आहे, याचे शब्द लक्षात ठेवायचं. अनुविष्णू म्हणजे काय, विष्णू मागे म्हणून काय येईल सप्तमी. विष्णोह पश्चात, सप्तमी आली म्हणल्यावर कोणता सप्तमी एकवचन म्हणल्यावर काय येईल डस प्रत्यय येईल, अलौकिक विग्रह अव्ययम वचनेषु. मग काय, मग सेम, मग आपलं चालू द्यायचं, हे पहिल्यांदा घ्यायचं, मग नंतर सूप धातू प्रतिपादकांना डसचा हे करायचा, समोरनं सू लावून टाकायचं, नंतर शेवटी अव्ययादाप सूप. ठीक आहे, नंतर इथे अनुरूपम, अनुविष्णूचा अनुरूप. तर आता रूपाला योग्य असे, योग्य असे, अनुरूपम आलं ना, रूपम आलं, अम आलं म्हणजे इथं काही नाव्य भावात येईल आणि शेवटी काही अमीपूर्व येईल. एवढं तर तुम्हाला समजलं, नाव्य भावात अमीपूर्व येईल. ठीक आहे, एवढं पॅटर्न लक्षात आलं. अनुचं काही योग्य, अनुचं योग्य, इथं अनुचं पश्चात होते, इथं अनुचं पश्चात होते, आणि इथं अनुचं काय येते, अनुचं येते योग्य, अनुचं काय ते योग्य. ते अनुचे दोन अर्थ आहेत, तर अनुचे दोन अर्थ लक्षात घ्यायचे. ठीक आहे, तर जर का पश्चात शब्दानं जर का आलं तर अनुरूपम म्हणजे रूपाला योग्य जर का असं आलं तर काही रूपस्य योगम. नंतर से आलं म्हणल्यावर इथं कोणता धातू लागला, षष्टीचा डस प्रत्यय लागला, अव्ययम वचनेषु. नंतर समोर घेतलं रूप, डस धातू उपसर्जनम पूर्वम, शुभ धातू प्रतिपादकांना आपण लोप केला, नंतर समोरनं सू लावला, नंतर नव्य भावातनं आणि अमी पूर्व जसं तसं. ठीक आहे, नंतर नेक्स्ट येते प्रत्यर्थम, प्रतिचं काय येईल, प्रतीचं येईल प्रत्यर्थमच्या जागी प्रतिसाठी येते प्रत्यर्थम. ठीक आहे, तर काय आहे अर्थ अम प्रती, अम काय अर्थ प्रती प्रत्यर्थम. तर इथं काय झालं, अम लागलं. ठीक आहे, तर नंतर आता हे काय आहे, हे द्वितीयामध्ये, अर्थ द्वितीयामध्ये म्हणून काय आलं, आलं. अर्थम प्रत्यर्थम हे काय, अर्थ इति प्रत्यर्थम, हे काय द्वितीया म्हणजे आलं. द्वितीयाचं काय आलं, द्वितीयाचं काय ते अम येते, द्वितीयाचं सूप धातू काय ते अम येते. अर्थम अम प्रति आलं, नंतर उपसर्जनम पूर्व, अर्थ सूप धातू समोर अम आलेले म्हणल्यावर नव्हे भावात आणि अमी पूर्व येईल. ठीक आहे, नंतर इथे यथाशक्ती, शक्तीनुसार, शक्तीम अनतिक्रम्य, यथा जिथं पण आलं तिथं येईल अनतिक्रम्य. जसं यथा बलम आलं तर काय येईल, बलम अनतिक्रम्य, मग काय येईल बलमचं, मग इथं काय येईल, अम धातू येईल, नंतर काय येईल यथा बलम, यथा जसं तसं, यथा आधी घेतलं नंतर बलमचं काय इथं बलम येईल. जर का समजा यथा बलम असलं तर म्हणजे काय यथाशक्ती, यथा बलम अनतिक्रम्य. जर का तुम्हाला लिहिलं बलम अनतिक्रम्य तर काय येईल यथा बलम. तर यथा आणि अनतिक्रम्य हे लक्षात ठेवायचं. लौकिक विग्रह अलौकिक विग्रह तुम्हाला लक्षात फक्त एवढी गोष्ट ठेवायची, काय यथाशक्तीचं काय येईल शक्तीम अनतिक्रम्य, तसं यथा बलमचं काय येईल बलम अनतिक्रम्य. या दोन्हीवर तुम्हाला चेंज होता आलं पाहिजे. ठीक आहे, बाकी हे सर्व तर सेमच आहे. इथं तुम्हाला कुठं अम दिसत आहे का नाही, म्हणजे काही इथं शेवटी अव्ययादाप सूप. जर का इथं अम असलं असतं येणार नाही, पण जर का अम असलं असतं इथं काय असतं नव्य भावात आणि अमी पूर्व.
अव्ययीभावाचे काले, अव्ययीभावाचे काले म्हणजे काय, हरी समान, समान, समान शब्द जिथं आला सादृश्यम, तर काय ते सचं काय येईल सादृश्यम, सचं येईल सादृश्यम, सादृश्यम आपण शब्द बघितला होता. सादृश्यम तर मग काय येईल सादृश्यम हरे, हरेचं काय येईल हरी समान, समान आहे ना, समान आहे म्हणल्यावर हरी म्हणजे काय ते षष्टीचं वचन लागलं समान. मग हरी, हरी डस, डस प्रत्यय अव्ययवचनेषु, नंतर डसचा सह समोर घेतला, उपसर्जनम सुप धातू प्रतिपादकनं, या सुप धातूचा फक्त इथं एक्स्ट्रा काय येईल अव्ययीभाव चकाले. काहून, कारण की सह जिथं पण तुम्हाला सह दिसलं तिथं सहरी लावसाल, तुम्ही सह लावसाल, सहचं काय होईल सहचं स होईल, सहचं स होईल. नंतर इथे स हरिसु स्व समोर अव्ययादापसूप सहरी. ठीक आहे, आम्ही पूर्व. ठीक आहे, झालं. आता नेक्स्ट सेम अनुज्येष्ठम, अनुज्येष्ठम म्हणजे काय ज्येष्ठापासून क्रमस्य, म्हणून काय येईल अनुचं काय येईल अनुपूर्वम, अनुचं येईल अनुपूर्व, हे वाचून घ्यायचं अनुचं अनुपूर्व. मग सेम तसंच ज्येष्ठ डस उपसर्जन सुधातू स्वसमोर अमिपूर्व, तेच पॅटर्न. सचक्रम, सचक्रम आलं म्हणल्यावर इथं काय येईल सह येईल, सह येईल. आता चक्रेन, चक्रासहित, चक्रासहित, चक्रासहित म्हणजे चक्रेन युगपत, चक्रेन युगपत. तर आता हे तर तुम्हाला पाठच करावं लागेल. असं हे तुम्ही 2-3 वेळा वाचाल तर तुम्हाला हे सर्व तुम्ही डोळ्या खालून गेलं तर तुम्हाला सचक्रनचं चक्रेन युगपत आठवते. मग तुम्ही इथं चक्रेन नचं टा लावसाल, टाचं सहचं उपसर्जनम पूर्वम, हे तर तुम्हाला एवढं तर तुम्हाला लिहिता येते. काही जरी नाही आठवलं तुम्हाला एवढं तर आठवतेच ना. आलं म्हणल्यावर नव्यभाव सहज अमिपूर्व, तर बाकी तर तेवढं तुम्ही तर लॉजिक लावता, एवढं तर सारखंच येते. थोडंसं फार चुकलं जरी तर कोण पाहणार आहे एवढं, ठीक आहे. पण जर का तुम्ही डोळ्याच्या खालून गेला असेल तुम्हाला एवढं तर येते ना. इथं थोडेसे गडबड इथं जरी झाले तर चालते, एवढं इथनं कोण देखताय. सशक्तम, सहचं काही सहचं स येईल, सहचं क्षत्रम, क्षत्रानाम संपत्ती, सहचं काही संपत्ती, हा संपत्ती साठी शब्द आहे. ठीक आहे, स शब्द कुठं आला युगपतसाठी स आला, नंतर सचं सह युगपतसाठी आला, अजून संपत्तीसाठी आला, अजून कुठं स आला, अजून एक स हरीमध्ये स आला होता. इथं स सादृश्यमसाठी स आला होता. तर स कोणत्या शब्दासाठी आला ते बघून घेचाल. ठीक आहे, नंतर इथे सक्षत्रम, सक्षत्र क्षत्राना संपत्ती, नाम डस प्रत्यय, क्षत्र डस लावला उपसर्जन पूर्वम, क्षत्र आधी सुधातू प्रतिपादक, सुपचा अर्थ अव्ययभावाच्या कालेनं सहज स झालं, नंतर स्वसमोरनं सु लागला नव्य भावात आणि अमिपूर्व अम आणि हे. ठीक आहे, नंतर इथे सतृण, सचं काय ते तृण अपरितज्य, हे अजून सहचा शब्द अपरितज्य. सहज तुम्हाला सहज सर्व तुम्ही एका जागेवर लिहून घ्या. सह म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन सहज करणार आहे. ठीक आहे, तृणम अपि अपरितज्य, तर काय ते लौकिक विग्रह. नंतर ते तृणम सु अपरितज्य, सु धातू लागला कारण की प्रथमामध्ये सु धातू लागला प्रथमा. ठीक आहे, नंतर इथे सह तृणम सु, नंतर उपसर्जन सु धातूचं आपण हे केलं अव्ययभावाच्या कालेनं, सहचं स झालं, नंतर समोरनं सु आला, नाव्यभाव चकाले आम्ही पूर्व, नाव्यभावात आणि हे. नंतर ससखीचं काय ते सदृश्य सख्या, सदृश्य सख्या, सखी म्हणजे सखी टा, सख्या हा हे काय टा म्हणजे चतुर्थी आहे, सख्या चतुर्थी आहे. सखीचं सख्या झालं म्हणजे चतुर्थी, टा इथं म्हणून काय लागलं टा. ठीक आहे, नंतर इथे सह सखी टा उपसर्जनम पूर्व सह, नंतर सुप धातू प्रतिपादक अव्ययभावाच्या काल्याने सहचं सहा झालं, तर समोरनं सु लागला आणि अव्ययदाप सुपनं. इथं तुम्हाला कुठंतरी दिसत आहे का नाही, म्हणून काय झालं अव्ययदाप सुप आलं, नाहीतर काय आलं असतं नाहीतर अव्ययभावात आणि अमिपूर्व आलं असतं. नंतर इथे सग्नी अग्नि गणप्रत्यथम अधिते इति, तर हे तुम्हाला सहचं तर तुम्हाला सर्व पाठच करायचं. ठीक आहे, नंतर इथे टा स अग्नि सुपधातू प्रतिपादक स धातू अव्ययदाप सुप. हे एक्झाम्पल मी इतक्या डोळ्या खालून जाते की म्हणजे तुम्हाला हेच एक्झाम्पल येणार, याच्या बाहेरचं काहीच येणार नाही. तुम्ही फक्त ओव्हरलुक जरी करून गेलं, फक्त पाहायचं काय हे, बाकी हे तर तुम्हाला याच्यात तर तुम्हाला पॅटर्न दिसतच आहे. ठीक आहे, नंतर हेच आपल्याला PYQ मध्ये तुम्हाला हेच क्वेश्चन आलेले, यथापूर्वम, यथा आलं म्हणल्यावर काय येईल, यथाचं येईल अनतिक्रम्य, पूर्वमचं पूर्वम. आता तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. याला तुम्ही अनतिक्रम्य पूर्वम आलं तर पूर्वम आलं, तुम्ही इथं काय लावसाल, तुम्ही इथं अम लावसाल, इथं मग सुप धातू पहिल्यांदा मग पूर्वमचं यथा आधी घ्याल, कशानं उपसर्जन पूर्ण, नंतर इथं तुम्हाला अम लावसाल, तर मग त्याचं तुम्ही हे करून टाकसाल, त्याचं काय करसाल सुप धातू प्रतिपादक त्याचा लोप करसाल, नंतर स्व समोर लावून त्याला परत सु लावसाल, नंतर सु लावून मग त्याला हे करसाल. तसंच कृष्णाचं समीपम हे उपकृष्णम हे आपण बघितलेलं आहे. समीपमचं काय ते समीपमचं उप येते. नंतर अनतिक्रम्यचं काय येईल यथा आलं की अनतिक्रम्य, यथाशक्ती, बलम अनतिक्रम्य यथा बलम. ठीक आहे, हे झालं आता आपलं
सॉल्व करा. इथं सू नाही, इथं अम लागते. इथं काय लागते? अम लागते. बलम यथा, मग इथं काय येईल? इथं काय येईल? उपसर्जन पूर्वम, इथं येईल अम. ठीक आहे. यथा बलमचं जर का आपल्याला लिहिलं अनतिक्रम्य, नंतर अलौकिक विग्रह काय? बलम यथा लिहिलं. अलौकिक विग्रह काय? अव्ययवचनेषु. नंतर यथा बलम आलं उपसर्जनम पूर्वम, उपसर्जन आपण यथा आधी घेतलं. ठीक आहे. द बलम नंतर सुप धातू प्रतिपादक काय केलं? अमचा आपण लोप केला. नंतर समोरनं सू लावून टाकला. नंतर इथं अम आहे म्हणल्यावर नववे भात आणि अमीपूर्व अम लावून यथा बलम. ठीक आहे. तर इझी आहे. आता याच्यावरून तुम्हाला समजते. हेच क्वेश्चन तुम्हाला याच्यात आलेलं आहे, PYQ मध्ये आलेलं आहे. तर आता एवढे सर्व जर का तुम्ही फक्त डोळ्या खालून घातले तर काय कशाला नाही जमत? सर्व जमणार आहे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. आता बहुतेक तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल की समासमध्ये तुम्हाला टाईम लागणार. समासमध्ये तुम्ही जेवढं बघसाल, जेवढं क्वेश्चन प्रॅक्टिस बघसाल. आता आज आपल्याला टाईम का लागला? आज आपल्याला टाईम लागला फक्त कारण की आपण फक्त सर्व हे समासाचे आपण एक्झाम्पल घेतले म्हणून आज आपल्याला टाईम लागला. बाकी आपल्याला इतका टाईम लागणार नाही. ठीक आहे. एक्झाम्पल पण प्रॅक्टिस सोबत करते ना, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा कुठं जायचं काम नाही पडत. म्हणजे तुमचा अव्ययवा समास इथं लिहायचं, फक्त तुम्ही जे पण एक्झाम्पल तुमच्या PDF मध्ये आहेत ते सर्व प्रॅक्टिस करायचे. तुम्ही लिहून बघायचे, ऑब्झर्व करायचे काय आहे काय नाही, एका पेजवर लिहून काढायचं ते. ठीक आहे. चालते. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. आता व्हिडिओ थोडा लंबा झाला, तुम्ही ॲडजस्ट करून घ्याल. ठीक आहे.